नमस्कार मंडळी, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. आज आहे ना मित्रांनो, आम्हाला आहे ना जायचं आहे कलमादेवी वॉटरफॉलला, जे विरारच्या पण पुढे 120 किलोमीटर. त्यासाठी सर्व मित्र वगैरे सर्व जमा झालेत. आता सध्या आहे ना आम्ही कांदोली लोखंडवालामध्ये आहे. ते सर्व इथे मित्र वगैरे जमा झालेत. अशा 3-4 बाईक आहेत आणि टोटल 7-8 जण आहेत. ते बघू शकता. ते हाय करा सर्वांनी. फोडता तो पहिला तर कार्यक्रम होईल इथे. बोला आता ना भाई, मी इथे ना नालासोपारामध्ये आलोय. नालासोपारा हायवे जवळ ते ब्रिजच्या इथं. आणि इथं ना एक मित्र येणार आहे, त्याला पिकअप करायचं आहे. तर सगळ्यांना ना भूक लागली, तर थोडंफार नाश्ता केला इथं सगळ्यांनी. नाश्त्यामध्ये माहिती आहे का तुम्हाला मित्रांनो काय काय आणलंय आम्ही आज? तुम्ही बघू शकता नाश्त्यामध्ये ना भाई लोक बघा काय काय आणलंय. भाई बन आणलेत, बिस्किट आणलंय, जे सकाळी फोडलेले नारळ आहे ना ते पण आणलंय, 2 चिवड्याचे पॅकेट आणलेत, एक केळीचं चिप्स आणलंय, मोनॅको बिस्किट आणलेत. हे सर्व आज म्हणजे नाश्ता काय, आता मला वाटतं हे तर पूर्ण जेवणच झालंय. आता हे सगळं करणार आहे, आता तिकडे खाणार आहेत जाऊन सर्व. आम्ही ना भाई आता आहे ना इथे जवाहरनगरमध्ये आलोय. हे बघू शकता, हे हायवे इथे ब्रिजच्या खाली. आणि इथे ना आम्ही थोडं थांबलो, आता चहा घ्यायसाठी इथे थांबलोय. इथे चहा घेणार आहे आम्ही. नाश्ता बिष्टा सगळं काही आणलंय. आणि इथून आम्हाला आहे ना अजून 47 किलोमीटर आतमध्ये जायचं आहे. पण या हॉटेलमध्ये, चला मग हॉटेलमध्ये जाऊन चहा घेऊया. इथे ना भाई नाश्त्याला ना गरमागरम कांदे भजी बनवलेत. दुसरं काहीतरी अजून बनणं चालू आहे. आणि इथे ना आता सगळे मित्र परिवार जो आहे ना बसला. भाई काय आणले यांनी? कांदे कांदे भजी आणलेत यांनी ना. कांदे भजी आणले. टेस्ट कशी आहे कांदे भज्याची? एकदम मस्त. आणि भाई लोक इथे ना आपला आता नाश्ता आणला. इथं पण ना आपण एक प्लेट आहे ना कांदा भजी ऑर्डर केली आहे. तर त्याचा आहे ना आपण टेस्ट बघूया कसा आहे टेस्ट. इथे ना भाई आता चहा पण आली आहे आणि सर्वांनी चहा पण घेतली आहे. तर बघू शकतो इथे सर्वांनी ना चहा वगैरे घेतली आहे. आपण आता चहाचं टेस्ट बघूया कसं आहे चहाचं टेस्ट. असं चहा आले, आपण टेस्ट बघूया कसं आहे. चहाचं टेस्ट तर चांगलं आहे, खूप चांगली बनवली. मसाला वगैरे चांगल्या प्रकारे टाकला याच्यामध्ये. खतरनाक आहे एकदम. तुला चहाचा टेस्ट कसा वाटलाय? एकदम खूप मस्त बेस्ट एकदम. पिलंच नाही. क्या भजे भजेले आवडले, कुरकुरीत. सागरचा इंटरव्ह्यू घे जरा, त्याला कसं वाटलं चहाचा टेस्ट? सागर आहे जरा बरं आहे. अप्रतिम आहे. चहा एकदम मस्त आहे. फक्त मी भजी नाही खाल्लेत. एकदम मस्त चहा, एकदम मस्त आहे आणि भजी पण मस्त आहे, एकदम कुरकुरीत. अरे एक नंबर आहे भाई. कॉफी मध्ये पहिल्यांदा इलायची पिलं मी. कॉफी मध्ये इलायची फ्लेवर आहे भाई, खरंच बोलतोय. पहिल्यांदा इलायची खरंच बोलतो. हा इलायची आहे, बट एकदम एक मस्त आहे कॉफी. भरपूर टेस्ट आहे, एकदम वेगळा टेस्ट लागला मला. मला कॉफी आवडला इकडे, एक नंबर आहे भाई. चहाची टेस्ट अजून घेतली नाही. चहा मस्त आहे. चहा, कांदे भजे तर एकदम टेस्टी. प्रवास कसा झाला? प्रवास धुळीने भरलेला प्रवास मस्त झाला, मजा आली. अजून पुढे 50 किलोमीटर जायचंय, तर त्यासाठी आता जरा एनर्जी घेतोय आम्ही लोक. आता इथून आहे ना कालमांडवी वॉटरफॉल आहे ना, ते 40 ते 45 किलोमीटर लांब आहे. तर आता ना भाई नाश्ता बिष्टा, आता सगळे मित्र बाहेर वगैरे निघलेत. आता इथून आपल्याला जायचंय सीधा इकडं. सीधा सरळ वाट आहे इथून डायरेक्ट. आता इथे गाडी बिडी लावलेली आपली, इथून गाडी बिडी घेऊ आपण आणि निघू मग. हा ही आपली गाडी लावलेली, तर आता गाडी घेऊन आपण डायरेक्ट निघूया तिकडे. फायनली भाई आम्ही ना इथं डेस्टिनेशनवर आलो, जिथं ज्या धबधब्यावर जायचं होतं ना, त्या धबधब्यावर आलोय. तर गाडी इथं ना पार्किंग केली आहे अगोदर.
आणि सर्व जेवढे आपण मित्रमंडळी आहेत ना ते सर्व इथं आलेत. अरे भाई प्रवास कसा झालाय तुझा? प्रवास खरंच खूप मस्त झाला. पण हां काय त्रास वगैरे नाही झाला ना? ना, मॅपमध्ये फक्त 2च तास दाखवले होते, पण येईपर्यंत 4 तास झाले. कसे माहिती नाही आम्हाला. सर्वांचा विचार प्रवास कसा झाला त्यांना. तो प्रवास कसा झाला? 180 च्या speed एक ने. नंबर एक नंबर. मग आमचा महत्त्वाचा व्यक्ती आमचा सागर बाबूराव शिरसाट. कसा झाला प्रवास? लय मस्त झाला. असा बोचा दुकान लागला प्रवास करून करून. प्रवासामध्ये माझ्या मित्रांनी लय सपोर्ट केला माझा, कारण की मित्रांची स्पीड जी होती ती 80च्या पुढे होती आणि आमची 40ची होती, कारण की आमच्यासोबत लेजंड होते. त्याच्यामुळे 40च्या पुढे जाऊन आला. अजून कोण? आमच्या गाडी एकदम 180-90 स्पीड. जे पण काय पण बोलत होतं ना, एंटर नाही होऊ शकत, ते नाही होऊ शकत. 6 वर्षाचा पुराणा गाडी आहे. 80-90 स्पीडवर गाडी घेऊन आल्या मी मुंबईवरून इकडे, एकदम रफ्तार मध्ये, एकदम फुल टफ मध्ये. तरी साऊथ का वाटतं? आपण पण महाराष्ट्रीयन आहे. मी साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन मिक्स आहे. मिक्स आहे. कन्वर्ट झालं इकडे. आणि हे आमचे बोलू का नाही आता, मग आपले कोण सर आहेत, आपले जिमचे ट्रेनर आहेत. आता मी जिम बोलायचं होतं पर्सनली, पण जाऊ दे आता. सगळ्याला भावाने लीक केलं तर मग व्हायरल होईल. बट एवढं पण आम्ही परेशला फट्टे मिक्स करतो. परवेश भाई अरे तो बघणार व्हिडिओ. तो थोडीसा दाखणार. बोल तू काय 2 शब्द बोलायचे असले तर सराकडून बोलून घ्या. तुमचं इथं येण्याचं नेमकं कारण काय आहे? आम्ही इथे पोहायला आलोय. अजून पोहण्याबरोबर दुसरं पण काम आहे का तुमचं काही? नाही खास घेणार बिणार आहे नाही का? नाही आम्ही काय अशी घेणार नाही. काय घेणार म्हणजे काय? तुझा कसा झाला प्रवास? एकदम मजेत. 120 किलोमीटर कसं खूप वाटलं तुला? एकदम मस्त, एकदम ॲडव्हेंचर खूप. आता आहे ना भाई लोक इथून पूर्ण आहे ना शिड्या वगैरे उतरून ना नीट खाली जायचं आहे आपल्याला. आणि हे पाटे आपले मित्र वगैरे येत आहेत. अरे दे मग 2. आणि हे काय खजूर आहे का? हे खजूर कितीचे आहे? 10ला. पेरू दे 2 कापून दे, मोठे दे. हे बघा इथून आहे ना आता मी पेरू वगैरे घेतलेत आणि हात का जाणार आहे, थोडं आपला फायबर इंटेक पूर्ण होऊन जाणार आहे. मस्त पेरू आहे भाई. जबरदस्त. हे जे गाईस तुम्ही बघू शकता, हाच पूर्ण तो धबधबा आहे इथून ते खालीपर्यंत. आणि भाई चालून आहे ना माझे एकदम पाय दुखायला लागले भाई. एवढं आता इतक्या वरून मी खाली आलोय आणि इथूनच मला ना वापस वरती चढायचं आहे, तर हालत एकदम खराब होणार आहे गाईस माझी. आणि एवढं ऊन आहे आणि गाडीवरती आलो ना, एवढी धूळ बसली ना फेसवरती, पूर्ण फेसची वाट लागली आहे. तर शॅम्पू वगैरे आणले की नाही कोणी? हा. अरे नाही, गाडीवरती धूळ खूप बसली आहे ना अंगावरती. तरी बघू शकता भाई, हे डोंगर आहे पूर्ण इथं ना, असं खतरनाक डोंगर आहे एकदम. आणि वाईस तुम्ही बघू शकता, आता ह्या मुलीला आहे ना जंप मारायचे, ठीक आहे खाली. तर ती उभा राहिली आहे तिकडे आणि मागून सर्व तिला जण सपोर्ट करतायत. तर बघ तिला सर्व आहेत ना, सर्वजण चेअर करतायत. सर्वजण सांगतायत भाई काय नाही होणार तुला, मार तू बिंदास उडी मार, असं काहीच होणार नाहीये. तरी पण ती भीती आहे खूप. मला असं वाटतं की भाई एवढं भ्यायचंय तर कशाला यायचं मग एवढं वरती पोहायला, जंप वगैरे मारायला. खालीच पोहायचं ना, आपल्या गुडघ्यापर्यंत पाण्यामध्येच पोहायचं. बघू शकता भाई लोक तुम्ही, मारली भाई पुरीनी उडी. पण आला एवढा घाबरतोय भाई हा, तरी पण वरती आलाय. काय गरज काय एवढं वरून जंप मारायची, पण फक्त लोकांना दाखवायचं का भाई मला पोहता येतं, मी पण जंप मारू शकतो.
आता भाई जो आहे ना रेडी होतोय ठीक आहे जंप मारायसाठी. सर्वजण त्याला मोटिवेशन करतायत. भाई मारली त्यांनी पण जंप, खतरनाक एकदम. तर तुमचा भाऊ पण तिकडे जाऊन जंप मारणार आहे, तर या ब्लॉगला ना शेवटपर्यंत बघत राहा काय. हा बघू शकता भाई तुम्ही इथं सर्वजण आहे ना सेफ्टी जॅकेट घेऊन सर्वजण आलेले आहेत इथं पोहायसाठी. किती मोठा धबधबा आहे बघा गाइस. अरे गाइस तुमको एंजॉय हुए कि नहीं आप लोग? कैसा मजा आया कि नहीं आपको? बहुत एकदम फुल टू एंजॉयड अ लॉट. फर्स्ट टाइम था क्या इधर? हाँ फर्स्ट टाइम आए थे. कैसा एक्सपीरियंस है? बहुत बढ़िया एक्सपीरियंस, मस्ट ट्राई. सत्यम भाई एक बार इसका फोन ढूंढ ले भाई. क्या हो गया बोल. कैसा हाय. आपका बहुत 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 अच्छा एक्सपीरियंस रहा भैया. कितने बजे आए थे आप यहाँ? हम लोग 5 बजे सुबह पहुंच गए थे. सबसे पहले हमने उद्घाटन करा. ये हमारे बड़े भैया है. ये हमारे घर के सबसे बड़े हैं. सबसे बड़े. इनको थैंक यू बोलो. थैंक यू. आप क्यों थैंक यू बोल रहे हो? आप ये लाए हो यहाँ पर? हाँ तो हम बोलेंगे. हम थैंक यू बोल रहे हैं बड़े भैया को. तो आपने फिर 80 फीट से जंप मारा कि नहीं ऊपर 80 फीट से 3 बार मारा, 60 फीट से 5 बार मारा और 30 फीट से नहीं मारा. 30 फीट से नहीं मारा. आप सबने पर हमारे घर के बड़े हैं, पर वो जंप नहीं मार पाए. हाँ, क्योंकि मैं अपने बच्चों का ध्यान रख रहा था. पहले मुझे इनका ध्यान रखना है, उसके बाद में आगे बढ़ेंगे. चलो भैया थैंक यू भैया. आपका नाम, चैनल का नाम? जय महाराष्ट्र विक्की मस्के. ठीक है चलो भैया. चलो अच्छा लगा. बघू शकता तुम्ही आता आहे ना मी खाली आलोय ठीक आहे. आणि इथे बघा 80 फीटचं 80 फूटवरून इथं उड्या मारल्या जातात. हे बघा कशी मारली जंप. भाई साहब इथे पण पब्लिक बघू शकता तुम्ही किती पब्लिक आली आहे आज. तर एन्जॉय करणार आहे आपण इकडे आज. तर ना भाई लोक आम्ही ना हे लाईफ जॅकेट घेऊन आहे ना इकडे खाली आलोत आणि इथून आहे ना आम्हाला पोहायला जायचं ठीक आहे. तर आता आहेत ना सर्वजण यांच्या बॅगे वगैरे आणल्यात. हे सर्व आहेत ना आता कपडे वगैरे चेंज करणार आहेत. कपडे वगैरे चेंज करून हे लाईफ जॅकेट घालणार आहेत. कारण की आहे ना इथं लाईफ जॅकेट घातल्याशिवाय ना अलाउड नाही पोहायला काहीच. तर हे बघा स्टँड वगैरे सर्व आणलंय. 2 लिटरची पाण्याची बॉटल, खाऊ वगैरे पण सगळं काही आणलंय. हे बघा चिप्स वगैरे सगळं काही आणलंय इथं खायसाठी, बिस्किट. तर मग गाईज आहे ना आपल्याला ना इथं जे समोर तुम्हाला पाणी वगैरे दिसतं ना ह्याच्यामध्ये सर्वांना पोहायचं ठीक आहे. तर आता मी पण लाईफ जॅकेट वगैरे घालतो. आता मी सँडोवरती आहे तर मी पण आता आहे ना हे लाईफ जॅकेट घालणार आहे आणि जाणार आहे आतमध्ये पोहायला. बघू शकता मित्रांनो तुम्ही आता मी पण आहे ना लाईफ जॅकेट घातलंय. कारण की ना लाईफ जॅकेट शिवाय ना इथले लोक जे आहेत ना पाण्यामध्ये जाऊ नाही देत. ह्या लाईफ जॅकेटचे ना 100 रुपये आहेत. तर तुम्ही पण कधी येणार ना तर ह्या लाईफ जॅकेटचे तुम्हाला पण ना 100 रुपये पे करावे लागतील. तर अगोदर मी घातलंय आणि आता मी जाणार आहे पाण्यामध्ये. सर्व मित्रांनी पण लाईफ जॅकेट वगैरे घातलंय बघा एकमेकांना घालतायत. तर गाईज आता मी ना इथे धबधब्याजवळ आलोय. तुम्ही मागं बघू शकता किती मोठे पाणी आहे. तर आता मी ना इथूनच आहे ना अशी जंप मारणार आहे ते पण पळत. तर चला मग जातो मी पाण्यामध्ये. पकड माहिती एक नंबर मजा आली पाण्यामध्ये जंप मारून. दिवसभर एवढं गरम होत होतं ना मला आणि आता पाण्यात गेलो ना मी तर एकदम थंडगार, एकदम थंड झालोय मी एकदम. तर तुम्हाला पण यायचं असं ना इकडे पालघर साईडला आहे बरं का हे, तुम्ही पण येऊ शकता इथं. लोक आता ना पळून आलोय मी आणि आता आहे ना मला भूक लागली आहे. आता पळून आलो आम्ही सर्व आणि आता आहे ना आम्हाला भूक लागली. तर आम्ही काय आणलेलं माहिती आहे का सोबत आणलेलं केळाचे चिप्स. तर बघा विथ सॉल्टी और हमारे मित्र लोग यहाँ पे बैठे हैं. बाय डीमार्ट मधून घेऊन या. बेस्ट स्टॉकवर आहे. चांगली टेस्ट आहे याची. आणि आमचे जे स्पॉन्सर होते फूडचे ते सगळे आहेत, आम्हीच आहेत. हाँ हाँ सर आपका एक्सपीरियंस तो बता दो यहाँ पे का. आप फर्स्ट टाइम है क्या आपका? फर्स्ट टाइम हम आया था अभी इधर. वो 25 फीट वाला ही किया हमने. 80 फीट वाला तो थोड़ा डर लगा करने के लिए. किया पर आपने 80 फीट? नहीं किया. सर बच्चे लोग कर रहे हैं, आप भी कर सकते हो. अरे यंग बच्चे वो भी कर रहे हैं. आप नहीं ये 25 फीट में भाई 2 बार डर लगा तो भी कर लिया अभी बस. कुछ नहीं होगा सर. अभी हम भी जाने वाले हैं. तो आप मेरे साथ आपको मैं उधर मोटिवेशन दे दूंगा बहुत अच्छा. जब मोटिवेशन सॉन्ग लगा दूंगा बहुत ही अच्छा. तो आप कर लोगे. पक्का. थँक्यू सो मच सर. हॅव अ गुड डे. हे जे तुम्हाला 25 फीट दिसते ना त्याच्या वरती जाऊन आहे ना मी खाली जंप करणार आहे.
भाई लोक आपले आहे ना आता जंप वगैरे मारले 25 फूट वरून आहे ना सर्व आपले जंप वगैरे मारून झाले. आता आहे ना हे 25 फूट आहे आणि आता आहे ना डायरेक्ट आहे ना आपल्याला 80 फूट वर जायचं आहे. तर 80 फूट आहे ना भाई लोक इथं वर आहे, इकडं वरती डोंगर चढून 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 पूर्ण वरती जायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर मी जातो तिकडं, बघा मी 80 फूटून कशी जंप मारतो ते. आणि रे 80 फूट जी आपलं जे हायेस्ट इथं जंपची उडी आहे ना त्याच्यावरती जाऊन आहे ना मी जंप मारणार आहे 80 फूट वरून. एकदम खतरनाक बिल्डिंग, एकदम खतरनाक. असं वाटतं की अजून एक वेळा 80 फूट वर जाऊन अजून एक जंप मारावा. तुला कसं वाटतंय जंप? आता कॉन्फिडन्स आला, पहिली फाटली खूप, पण आता खूप मजा येते. अजून एक राऊंड मारायचा विचार चालू आहे. तर लेट्स गो गाईज, वन्स मोर. आली आहे 25 फीटच्या वरून 25 फीट वरून उडी मारली, 80 फूट वरून उडी मारली होती का नव्हतं का. आणि आता पूर्ण एन्जॉयमेंट झाली आहे. जो आता आम्हाला आहे ना हे पूर्ण एवढं वरती चढून जायचंय, वरती चढायचंय खूप. इथून अजून आम्हाला ना 20 ते 30 मिनिटं लागतील. सो भाई एकदम भारी एन्जॉयमेंट झाले. आज पूर्ण दिवस पाण्यामध्ये होतो, 10 वाजल्यापासून ते आता 2-3 वाजले तोपर्यंत खूप 3-4 वेळा स्विमिंग केली पाण्यामध्ये, नाश्ता वगैरे केला आणि आता मी निघतोय मग घरी. तर चला ना, आता आहे ना मी एवढं वरती चढलोय तर मला एवढा दम लागला ना भाई, आता काय सांगू तुम्हाला, तुम्ही तर बघू शकता. थोडं अरे इथून गेलेलो ना हो भाई, हालत खराब आहे एकदम आज. आज लय कार्डिओ झाला यार माझा, यायच आज खूप कार्डिओ झालाय. स्विमिंग झाली आणि हे माउंटेन क्लाइंबर बी करतोय मी, इकडे डोंगरावरती चढतोय. आणि आज आहे ना मला 120 किलोमीटर गाडी पण चालवायची आहे, तर त्यासाठी खूप एनर्जी लागणार आहे मला. तर आता आहे ना मी बाहेर जाऊन कोणत्या हॉटेलमध्ये चांगलं जेवण जेवणार आहे, ज्याच्यामध्ये मला प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट हे सगळं भेटेल, ज्याने मला आहे ना खूप एनर्जी भेटेल. ओ भाई साहब, हालत खराब आहे एकदम. फायनली मित्रांनो मी आहे ना पार्किंगमध्ये आलोय. आता मला ना गाडी शोधायची, इकडे गाडी आहे. मला आहे ना लय ताण लागले आणि मी इथं वरती आलोय आणि हे बघा थंड पाणी भेटलंय, तर याला पहिले मी पिणार आहे भाई. सुकून का नाम सुना है का? सुकूनचं नाम सुनले का तुम्ही, ऐकलंय का भाई लोक? सुकून आहे भाई थंड पाण्यात. आता कुठं चांगलं वाटलं भाई, एवढं डोंगर चढून थंडगार पाणी पिलं, एकदम घामाघूम झालेलो मी. तर आता पाणी पिलं सगळ्यांनीच. आणि हे लोक आहे ना माझ्या अगोदरच वरती आलेले, मी मागं राहिलेलो जरा कामानिमित्त. तर आता आहे ना इथून गाडी घ्यायची आणि कोणत्या तरी हॉटेलमध्ये जायचं जेवायला आणि मग डायरेक्ट घरी जायचं आहे. लोक आम्ही ना पार्किंगमध्ये आलो. ठीक आहे, आता आहे ना इथून गाडी लावली आहे ना, ती गाडी काढायची पार्किंगमधून आणि थेट निघायचं घरी. तर भाई आता सीट तर लय गरम झाली असेल, पिछवाडा एकदम भाजणार आहे बरं का. आता सीट लय गरम झाली असेल गाडीची. तर भाई लोक कशी झाली ट्रिप आपली? हा, सागरला मेन विचारायचं आहे मला, कशी झाली भाऊ आजची ट्रिप आपली? खूप छान झाली आजची ट्रिप. तू एन्जॉय केलं का नाही? भरपूर. पहिल्यांदा पाण्यामध्ये उतरलो इतक्या वर्षानंतर.